चामगड्डा किंवा चामदुंपला पुलुसू बनवते मी आज. तर याला हिंदीमधून तर अरबी म्हणतात, मराठीमधून काय म्हणतात मला माहीत नाही. पण आपण जे अळूवडी खातो, अळूचे पानं, त्याचे हे कंद. अळूची पानं तर इकडं रेअरली मिळतात, पण हे जे आहे चामगड्डा हे भरपूर खातात इकडं लोक. तर त्याचंच हे पुलुसू आहे. आणि हे चिंचेचं पाणी करून घेतलं आहे, चामगड्डा बॉईल करून उकडून घेतला आहे आणि मग कांदा कापला आहे. कालच्या व्हिडिओवर कांद्यासाठीच मला खूप साऱ्या कमेंट होत्या की बुरशी आहे बुरशी आहे. खूप साऱ्या लोकांना मी दिला आहे रिप्लाय की मी प्लेटमध्ये धुवून ठेवला आहे, पण DM मध्ये येऊन मला कांद्यासाठी भरपूर ज्ञान देत आहेत लोक. तर कांदा बघा स्वच्छ आहे की नाही, नाहीतर पुन्हा रेसिपी सोडून कांदा कांदा करत बसाल. सगळ्या रेसिपींसारखं याच्यात कुठलाही कांदा लसूण मसाला गरम मसाला जात नाही. फक्त धने जिरे आणि मेथ्या भाजून घ्यायचे आहे आणि त्याचं कूट करून घ्यायचं आहे, पावडर करून घ्यायची आहे. जसं की तुम्हाला माहीत असेल इकडची लोक मेथ्या खूप खातात, त्यामुळंच इकडच्या मुलींचे केस खूप छान असतात कदाचित. पण मेथी खूप साऱ्या भाज्यांमध्ये टाकतात हे मेथीचे दाणे. तर चामगड्ड्याचे साल काढून मी त्याची बारीक तुकडे करून घेतले. ते ऑलरेडी उकडलेले आहेतच, पण बारीक तुकडे केले मी पुन्हा. आणि फोडणी द्यायला घेतली आहे. फोडणीमध्ये फक्त मोहरी जिरे तर आपण ऑलरेडी पावडरमध्ये टाकलेत भाजून, त्यामुळं लाल मिरची, कांदा, टोमॅटो आणि लसूण अद्रक पेस्ट. इकडं लसूण अद्रक पेस्टसुद्धा खूप खातात. म्हणजे आपण आपल्या इकडं लसूण जास्त खातो, पण इकडं लसूण अद्रक पेस्ट प्रत्येक भाजीत टाकतात, डाळीत टाकतात. हळद आणि मिरची पावडर टाकल्यानंतर आपण चामगड्डा याच्यात ॲड करणार आहे आणि चांगलं फ्राय करून मग आपलं चिंचेचं पाणी त्याच्यात टाकायचं आहे आणि थोडा वेळ बॉईल करून घ्यायचं आहे. आणि हे बघा आपला चामगड्डा पुलुसू रेडी आहे. आणि हे भातासोबत खूप छान लागतं. आणि ही ती पावडर आहे, ही सगळ्यात शेवटी टाकायची आहे, कारण की ऑलरेडी आपण ते भाजून घेतलं आहे. आणि कमेंट करून सांगा की रेसिपी तुम्हाला कशी वाटली आणि याला मराठीत काय म्हणतात, किंवा महाराष्ट्राच्या काही भागात हे खात पण असतील, मला माहीत नाही. कारण माझ्या गावाकडं फक्त अळूची वडी खातात, याचे कंद पण खाल्ले जातात हे त्यांना माहीतच नाही आहे. अब्बा सुपर.